आणि पुलावून पाणी चालू आहे त्याच्यामुळे तर खूप रिस्क आहे पाण्यातून येण्याची. पण आता करणार तर काय, ह्यांच्या धाराती काढायच्या असतात, दूध घरी पोचवायचे असतात, त्याच्यामुळं एवढी तर रिस्क उचलावीच लागणार आहे. कारण आपल्याला असं गप्प बसू वाटणार नाहीच ना कधी. कारण शेतकऱ्याला समोरचं डोळ्यापुढं दिसतं की आपलं बाबा गाई गुरं राहण्यात काय कमी जास्त सतत चाललेलंच असतंय. त्याच्यामुळे मग नाही बघा घरी बसावत. आणि खरं तर बसायला नाही पाहिजे, कारण एवढं मोठं आपलं जित्रा इथं ठेवून घरी तरी कसं बसू वाटणार आहे. आणि मला आता उपसायची बघा गव्हाण, कारण गव्हाणीत भरपूर असं ते ही झालेलं आहे, चिपाडती झालेलं आहे. तर कारण कधी लाईट असती नसती का, लाईट नसल्या टायमिंगला आता जास्तीची काही कुटी नाही त्याच्यामुळं ही केलेलं आहे, म्हणजे की वैरण आणायची आणि कडबाती तिथल्या तिथं काढून असाच कट करून टाकायचा. कुटी असल्यानंतर चालू कुटी असल्यानंतर का लगेच कुटी करता येते. पण आता पाऊस पाणी वारं त्याच्यामुळे लाईटीचा सतत प्रॉब्लेम येणारा, त्याच्यामुळे मग असंच टाकलेली. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे करून घ्यावी, आपलं गव्हाण काढून घ्यावी. आणि आणखी 4ला लाईट येते, परत आणखी कुटी ती करायची असती. आता हे जर गव्हाणीतलं नाही ना काढलं तर आता आपण केलेली जी आहे ती कुटी असते ना, ती कुटी गव्हाणीत टाकायची म्हटलं की काही सगळ्या तोंडाने विस्कटून खाली सांडतात बघा. आणि परत खाली सगळे शेण ते असतं घाणीतली, ती कुटी असल्यामुळे उचलून पण टाकता येत नाही. आता चिपाडा असल्यानंतर उचलून तर टाकता येतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आता एवढी काय गव्हाण मला होणार नाही, कारण हिला 2-3 तास लागते सगळी जर स्वच्छ करायची म्हणलं तर. वरचे काय जे चिपाडा असतील ती म्हटलं चला वर ढकलून खाली ओढायचे आणि परत इकडं शेणाकडं वरून टाकायचं, असं माझं चाललंय बघा. आणि परत आता 4ला पण लाईट येते, त्याची पण तयारी कुटी ही करायची असते. तर धारा काढायच्या असतात. कमी जास्त पाऊस जर आला, पुलावरून अजून जर जास्त पाणी वाढलं तर मग तर कामच संपलं, ट्रॅक्टरच घेऊन घरी जावं लागतं. परंतु आत्ता तर सध्या पाऊस थांबलेला आहे. आता बघू, आता पाऊस जर एक चांगला मोठा सटकारा झाला ना तर गाडी इथंच ठेवावी लागते, ट्रॅक्टरवर दूध न्यावी लागतात. आणि जर नाहीच आला तर मग गाडी जाते. जय श्रीराम.